Hello friends, Namaskar, good morning. Welcome again in the third section of our topic on saying please. In the first part of the AV, we have seen icebreaker activity. In the second part of the AV, we have seen summary and message of the essay. Now in the third part or section, let us see actual text of the essay. Before starting the reading, I know this AV or this lecture is for both faculty, that is arts, commerce and science. For arts faculty, it's a question before them that sir is not telling in Marathi. So only for arts faculty, I am going to tell summary in Marathi so that all of you get an idea of the topic. Actually, Marathi is not allowed, but here I am telling you in short summary of this topic in Marathi. फक्त आर्ट्सच्या मुलांसाठी आपण हे करत आहोत आणि त्यासाठी काय नेमकं आहे ह्या टॉपिकमध्ये हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतोय. ऑन सेईंग प्लीज या पाठ्यांशात समाजातील कर्टसी म्हणजेच शिष्टाचार, सभ्यता, चांगलं वागणं, वाईट वागणं याचा समाजावर होणारा परिणाम याविषयी सांगितलेले आहे. आपल्या समाजात सभ्यता, सदाचार, एकमेकांशी चांगलं वागणारी व्यक्ती ही वंदनीय मानली जाते. शेवटी चांगलं वागणं किंवा वाईट वागणं यासाठी कुठलाही कायदा नाही आहे, परंतु चांगला व्यवहार, चांगलं वागणं तसंच वाईट व्यवहार, वाईट वागणं हा एक संसर्गजन्य रोग आहे. तुम्ही चांगलं वागाल त्या पद्धतीने तुम्हाला चांगलं मिळेल, तुम्ही वाईट वागाल त्या पद्धतीने तुम्हाला वाईट मिळेल. जसं आपण वागू तशाच प्रकारची वागणूक तुम्हाला मिळत असते. शेवटी समाजातील एकता, बंधुता टिकवायची असेल आणि समाज सुदृढ करायचा असेल तर गुड मॅनर्स, सोशल एटिकेट हीच आपली खरी ताकद आहे. विशेष करून ह्या सोशल एटिकेट, गुड मॅनर्स याचा उल्लेख या ठिकाणी या पाठ्यांशात आलेला आहे. यात दोन पात्र प्रामुख्याने आलेली आहेत. पहिलं पात्र आहे लिफ्टमॅन. एका कार्यालयामध्ये एका गृहस्थाने लिफ्टमध्ये चढण्यासाठी लिफ्टमॅनला सांगितले की मला टॉपला जायचे आहे, परंतु लिफ्टमॅनला अपेक्षा होती की ह्या गृहस्थाने की ज्याला वरती जायचं आहे त्याने टॉप प्लीज असं म्हणायला पाहिजे, म्हणजे प्लीजचा वापर करायला पाहिजे. तो गृहस्थ मात्र प्लीज न बोलल्यामुळे लिफ्टमॅन संतापला आणि त्या लिफ्टमॅनने त्या गृहस्थाला लिफ्ट बाहेर ढकलून दिले. खरं तर लिफ्टमॅनचं हे वागणं पूर्णतः चुकीचे होते, त्यासाठी त्याला शिक्षा द्यायला हवी होती, परंतु समाजातील चांगल्या वाईट वागण्यासाठी कायद्याने कुठलीही शिक्षा होत नाहीये. या उलट दुसरं उदाहरण इथे आलेलं आहे ते आहे बस कंडक्टरचं. खरं तर आपल्या समाजात कंडक्टर म्हटले की एक तरेवाईक वागणारा अशी एक प्रतिमा असते, परंतु कथानकातील हे पात्र अतिशय नम्र, खेळकर, मदत करणारं, इतरांना समजावून घेणारं असं आहे. म्हणजे लिफ्टमॅन जो आहे तो रागीट दाखवलेला आहे, परंतु कंडक्टर जो आहे तो अतिशय सोशल या पद्धतीने आलेला आहे. एकदा लेखक बसमधनं प्रवास करताना त्यांना लक्षात येतं की त्यांचे पाकिट घरी विसरले आहेत. आता कंडक्टरला कसं सांगायचं की पैसे नाही आहेत, पण हा सदरू कंडक्टर जो आहे याने ती लेखकाची अडचण जी आहे ती समजून घेतली. कुठेही न रागवता, कुठेही संताप न करता त्यांनी कंडक्टरने लेखकाला तिकीट दिलं. लेखक विचार करतात की असे कंडक्टर जर प्रत्येक बस प्रवासात मिळाले तर जीवनात किती आनंद मिळू शकेल. यावरूनच चांगले वागणे समाजाला पोषक, हितकर आहे हे लेखक पटवून देतात. जरी कायद्याने आपल्याला असे वागणे बंधनकारक केले नसेल तरी प्लीज, थँक्यू यासारखे शब्द जे आहेत ते निश्चितच चांगला समाज घडवू शकतात. आपल्या बोलण्यातून, आपल्या चेहऱ्यावरील हावभावातून, आपल्या हसण्यातून, आपल्या सहकार्याच्या भावनेतून, आपल्या चांगुलपणातून, आपल्या सहानुभूतीच्या, प्रेमाच्या भावनेतून निश्चितच आपण जीवनाचा हा प्रवास जो आहे तो सुखकर करू शकतो. शेवटी जसे पेराल तसे उगवते. ह्या पाठ्यांशात एक वाक्य मला खूपच भावलं. ते असं, लेखक असं म्हणतो, प्लीज अँड थँक्यू आर द स्मॉल चेंज विथ विच वी पे आवर वेज ॲज सोशल बिंग्स. दे आर द लिटिल कर्टसीज बाय विच द मशीन ऑफ लाईफ ऑइल्ड अँड रनिंग स्वीटली. म्हणजेच
जीवनाच्या यंत्राला जर चांगले चालायचे असेल तर प्लीज, थँक्यू यासारखे शब्द हे त्या यंत्राला दिलेल्या ऑइलसारखे आहेत, जे त्या यंत्राला स्मूथली म्हणजे अतिशय छान पद्धतीने चालवू शकतात. शेवटी जीवन हे एक यंत्रच आहे आणि ते यंत्र जर चांगलं चालवायचं असेल तर अशा प्रकारचे प्लीज, थँक्यू, चांगुलपणा, सहकार्य, प्रेमळपणा, हसरेपणा जर आपण जपला तर कदाचित ही चांगली वागणूक जी आहे ती आपल्या एक आदर्श समाजाकडे वाटचाल करू शकेल. आणि याच आदर्श वागणुकीचं महत्त्व आपल्या ऑन सेईंग प्लीज या टॉपिकमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आता मी जास्त न बोलता आपल्या टॉपिकला सुरुवात करतो. नाऊ आय एम गोइंग टू रीड आउट द टॉपिक, what is the content part, and I go line by line. Now let us start with our topic on saying please. The young lift man in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. It was a question of please. The complainant entering the lift said tough. The lift man demanded top please, and this concession being refused, he not only declined to comply with the instruction but hurled the passenger out of the lift. This of course was carrying a comment on manner too far. Discourtesy is not a legal offense and it does not excuse assault and battery. If a burglar breaks into my house and I knock him down, the law will acquit me, and if I am physically assaulted, it will permit me to retaliate with reasonable violence. It does this because the burglar and my assailant have broken quite definite commands of the law, but no legal system could attempt to legislate against bad manners or could sanction the use of violence against something which does not itself recognize as a legally punishable offense. And our sympathy with the liftman, we must admit that the law is reasonable. It would never do if we were at liberty to box people's ears because we did not like their behavior or the tone of their voices or the scowl on their faces. Our fist would never be idle and the gutters of the city would run with blood all day. I may be as uncivil as I may please, and the law will protect me against violent retaliation. I may be haughty. Now, in the first paragraph, here, in the first paragraph, the essay begins with the author remembering an incident of lift attendant who threw a passenger out of his lift. The problem was that the passenger rather rudely demanded to be taken to the top floor. The liftman wanted a more polite request, beginning with the word please only. Since the passenger refused to use the word, the liftman threw the passenger out of the lift. Commenting on the incident, Gardiner points out that the action of the liftman cannot be suitable. He thinks so because impoliteness is not considered to be legally punishable offense. Should a person use violence against a robber who is entered his voice, here burglar word is given, or against anyone who has assaulted him, the law will side with him. This is so because both robbery and assault are forbidden by the law. However, there can be no law against rude behavior. We must agree that the law is right in not giving us the freedom to use violence against people whose manners or expressions we do not like. For if we were given such a liberty, our hands would be always busy hitting people and the drains of the city would run blood all the time. Thank you. We